नमस्कार सगळ्यांना. तर ही बघा, आज मम्मीनं कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण आलं ही काय चिरले म्हणजे नमस्कार नमस्कार म्हणते. आज काहीतरी चांगलाच बेत दिसतोय. मग चांगला काय बेत नाही, पण आज म्हणलं करावं जरा पुरी भाजी करावी म्हणलं. वा वा वा, पुरी भाजी. पुरी भाजी करण्यासाठी मी सगळं साहित्य चिरून घेतलंय बघा. सगळं मला काय तुमच्यानं सांगितले. आता आपण हे फक्त भाजून घेऊया, भाजायचं काम करायचं तेवढं. हा, तरी सगळं पहिलं तर आपण तेलात टाकून भाजून घेऊया. अरे अरे. आणि इकडं मटकी आहे मोड आलेली, ही बघा. पण मी पाण्यात टाकून घेतली आहे बघ. आणि इकडे 2-3 बटाटे शिजवून घेतली. बटाटे शिजवून अगोदरच घेतले. तर 3 बटाटे शिजवून घेतले तसंच ना. बटाटे पण शिजवून घेतले. पहिल्या तर आपल्याला ती ग्रेव्ही करून घ्यायची आहे. ग्रेव्ही झाल्यानंतर तुम्हाला पुढची रेसिपी बघायला भेटेल. हा, घेते आता ही करून आता भाजून. भाजून घेते आपण. तर मी आज पुरी भाजी करणार आहे बर का. होय. हा, तू भाजी कर, मी पुरी करते. झाली का पुरी भाजी? बरं. आणि इकडे पीठ मळून ठेवलंय मी. हा, पीठ गव्हाचं पीठ मळलंय. आम्हाला माहिती आहे पुऱ्या खा वाटत नाही, म्हणून मी गव्हाच्या पिठाची करत असते. हा, तसं काय नाही, मैद्याचे करायचे असले तर करू शकता. तुम्ही करू शकता, पण आम्हाला नाही आवडत. मैद्याचा त्रास होतो म्हणून त्याच्यामुळे आम्ही गव्हाच्या पुऱ्या करतो. आणि गव्हाच्या पुऱ्या पौष्टिक असू द्या, त्याच्यामुळे गव्हाच्या पुऱ्या चांगल्या लागतात. आम्हाला काय मैद्याचा खा वाटत नाही. तोंड वाकडं करू नका, त्याने लय मारील मी. खायला कसं येत आहे तेवढं लगे. आता मी काय केलंय तर चल की नुसती बसली आहे. ती सगळे मी बारीक करून ठेवलंय आणि बसली कुशाला खात तिथं. काय म्हणतो अगो तू मम्मी? आता इथं बघा, हळद मी टाकून ही मटकी शिजवून घेतली आहे बघा. इथं ग्रेव्ही करून घेतली, बटाटे शिजवून घेतले, ते 3 बटाटे. इथं कांदा कोथिंबीर चिरून घेतली. आणि मी आवळा खाते. कशाला आवळा खाती या गारट्याचा? आता मग चला आता बघा, मला मटकीची भाजी करायची आहे. ह्याच्यात तेल टाकून घेतलंय. आता घ्यायचं टाकून त्यात कांदा. कांदा बघा असा लालसर भाजलाय. आपण आता ग्रेव्ही केलेली ती टाकून घेऊया. उलटाना पोळलं मला. ग्रेव्ही भाजून घेतली. आता टाकूया थोडीशी हळद. हळद टाकायची त्यात. थोडस लाल तिखट टाकलंय, जास्त टाकायचं नाही. जिरा मोहरी काय असते तसं टाकायचं नाही काय. आता आपण पावभाजीचा मसाला काय आणला नाही, आपण ग्रेव्हीवर चालू केले सगळं. म्हटलं की आपण मसाला नको जाता करायला. असले नसले तर काय फरक पडत नाही ना. त्यात टाकायचं चमचा काळा तिखट टाकूया. तिखट मी लय होईल बाजारला एवढं. कसलं दिसायला लागले ती. तो त्याला हलवून घ्या पटापटा पटापटा. आणि ह्याच्यात बटाटा पण टाकून घेऊया आता. किती छान दिसते. वासले भारी आणला. आणि आता ही मटकी केलेली आहे, ती पण मटकी टाकून घेणार आहे. आणि ती पाणी वतायचं नाही त्यात. बतायचं. आता मला सगळं परतून झालंय. आता आपण यात पाणी घालून घेऊया. आता मटकीतलं पण पाणी वतायचं या, आणि तिथं वतायचं पाणी. आता ग्रेव्ही पाणी वतून घेतलं आता बाकी. मीठ टाकायचं. चमचा मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर. जी होती
तोच तर पुऱ्या लाटते पुऱ्या मी. लाटायला घेऊया आपण. काय झालं? हं? काय झालं? काय नाही आता हे काय झालं की पुऱ्या लाटून आता म्हणलं राहिल्या पुऱ्या आपण कराव्या त्या. इकडे तेल तापायला ठेवलंय. आता मी पुऱ्या तळून घेते बघा आता. तवर तनुजा आता लाटते. अशा पुऱ्या भाजल्यावर कसं वयाचं नाही का तेलात वयाचं. तर चला आता सगळ्या मी पुऱ्या भाजून घेते आता. ही झाला तर जेवाय सुद्धा येणार ती बघा हे का. आज ह्यांच्या बोलवलं तरी येणं का नाही आताशी बोलवा आली होय बोलवा आले की दिवशी उठा उठा म्हणते तर उठा नाही तुम्ही पण. कितीला स्वयंपाक चालू केला बायकांची तोंड चालण्यापेक्षा काय तोंड चालण्यापेक्षा स्वयंपाक चालला पाहिजे. आता 8:30 वाजले आणि मग जेव्हा बोलावती हा किती तास स्वयंपाक करायला आल्यावर टीव्ही बघायचं काय संबंध मग उठा म्हणलं उठायचं झाल्यावर नाही का उठायचं मग? नाही कळत नाही का पटा पटा उठायचं? पटा झाल्यावर उठतोय की माणूस. आता झाल्यावर आली मग झालं स्वयंपाक झाल्यावर तेच की आली. किती तास लागलो किती तास लागला? 3 तास. बरं चला जेवायचं आहे का नाही मला सांगा मग. असं दे आता वाडा जेवाय चला मग. बाजीराव बास करा वाडा जेवाय. तिथनं वाडा 1.5 तास स्वयंपाक करायला लागला 4 माणसाचा. मग चला जेवाय काय जेवाय वाढायचं आता तास झाला बसलो जेवाय. वाढायचं काय केलंय आज? केलंय काहीतरी खावा. काहीतरी म्हणजे एवढंच काहीतरी करून ठेवलंय आज. रविवारच काय करून ठेवले तसलं काय नाही. मग म्हणून तर मी शेंगा फोडत बसलो. आता काय काय केलंय कडे भरून काय त्या दिसा नाही हाय की सगळं हाय हो का टाकलंय हो का. टाकले म्हणजे काय टाकले हडकं कुठं दिसा नाही काय बटाट रविवारचा बटाटा मारलाय. ती काय टोपल्यावरून केलं त्या पुऱ्या. पुरे का पोऱ्या मला वाटलं तरी म्हणलं तोंड रविवारचं कसं काय बंद आहे आज. आम्हाला नाही तुम्हाला कळत होती मला तेच की रविवारचं पिशवी आणली का काय आणलंय तरी म्हणलं आज का गपगुप्पा नाही त्या गपगुप्पा नाही त्या. खावा आता राहू द्या बस करा. काय आता खातून काय केलंय वाटतं. पुरीन भाजी पुरीन भाजी बर मटकी त्याच्या बरोबर हा आणि पुरी आणि भाजीने कांदा दिलाय वय बर. तर मित्रांनो खातो आता रविवारचं हीच. आता केलं ह्यांनी आधीच काय सगळं वाण तरी म्हणलं तोंड का ह्याची बंद आहे ती. हा काय आणलं का नाही कुठं गावात जायचं का नाही सारखं प्रश्न यायचं. पण आज गप काय त्याचं ही ह्यांनी करून ठेवलाय राडा. तुम्हाला यायला मग 8 वाजता कामावरनं काय म्हण नाही गावातनं. एक नंबर बेस झालाय. हाटीला गेल्या पुऱ्या किती हो 5 4 5 बी बंद झाल्या. 5 नाही 4 झाले ते आता. 4 आल्या 5वी मागेले त्याला पैसा येतो आणि रस्त्याला काय नाही की घेत. पण असं मन सोबत असं पोटभर मिळत नाही काय हो. ते पैसे जातील मग सोबताला. मग हे आता घरातच केलंय ओकेच कार्यक्रम. तर सांगा कशी झाली आमची एक नंबर झालेली आहे. चला जेवून आम्ही पण जेवू तुम्ही पण जेवून जेवून घ्या. चला बाय.